करूया आपण. येस प्लीज. मला फक्त काही आवाजाचा प्रॉब्लेम, मी जरा बाहेर आहे त्यामुळे थोडं आवाज किंवा काही डिस्टर्बन्स जाणवला तर प्लीज सांगा बरं का कोणी, किंवा मग मेसेज करा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आजच्या गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत. आज आपण 15वा श्लोक बघणार आहोत. आज 15वा श्लोक बघणार आहोत आपण. 15व्या श्लोकामध्ये आज बघूया की भगवंत काय सांगत आहेत. 14व्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की जेव्हा मनुष्याचा सत्व गुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकांची प्राप्ती करतो. तर आज भगवंत आपल्याला रजोगुण आणि तमोगुण याविषयी सांगत आहेत. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढयोनिषु जायते. भाषांतर: जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मांमध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो, आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. तर आज भगवंत आपल्याला रजोगुण आणि तमोगुण याविषयी सांगत आहेत की हा रजोगुण काय आहे आणि रजोगुणामध्ये जर मृत्यू झाला तर त्याने आपल्याला कशाची प्राप्ती होते. तर मुख्य म्हणजे रजोगुण म्हणजे काय हे समजून घेऊया की रजोगुण म्हणजे सकाम कर्मी, आणि तमोगुण म्हणजे असे काही कर्म की ज्यामुळे आपण पशु योनीमध्ये आपला जन्म होतो, आणि सत्वगुण म्हणजे काय की उच्च लोकाची आपली प्राप्ती होते. तर रजोगुणामध्ये काय होतं की सकाम कर्म, म्हणजे सकाम कर्म म्हणजे अशा पद्धतीचे कर्म करतो आपण की ज्याच्यामध्ये आपल्याला तर त्याच्यामध्ये सकाम कर्म म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीची प्राप्ती करणे, की जसं रजोगुण म्हणजे काय की कामुक कर्म. कामुक म्हणजे इच्छा असणारी, प्रत्येक गोष्टीची इच्छा प्राप्तीची आपल्याला हे असते की जसं पुण्यकर्म करतो आपण म्हणतो ना की अरे पुण्य कमवायचं. पुण्यकर्म केल्याने काय होतं की चांगल्या परिवारामध्ये जन्म मिळतो, श्रीमंत कुटुंबामध्ये आपल्याला जन्म मिळतो, किंवा समृद्धी असणारी, धनधान्य, समृद्धी, पैसा, संपत्ती आणि चांगल्या परिवारामध्ये, म्हणजे एक पुण्यकर्म म्हणजे काय की त्या पुण्यकर्माचं हे फळ असतं. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा हे पुण्यकर्माचं फळ अशा पद्धतीने प्राप्त होतं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जेव्हा काही धार्मिक कार्य करते तर त्याच्या मागे काही ना काही कामना असते, इच्छा असते. जरी आता कितीतरी लोक आपण बघू शकतो समाजामध्ये की गोमातेच्या कार्यासाठी काही दान करतात, काही काही पक्ष्यांच्यासाठी काही काम, म्हणजे पशु पक्षी जे असतात प्राणी त्यांच्यासाठी काही करायला आवडतं. कितीतरी लोक तुम्ही बघू शकता कबुतराला सुद्धा कितीतरी दाणे घालत असतात, किंवा पक्ष्यांना काही चारा देत असतात, किंवा काहींना गरिबांची सेवा करायला आवडते. काही समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय करत असतात, दान देत असतात. कुणी शाळेसाठी दान देतं, कुणी समाजोपयोगी कार्यासाठी दान देतं. म्हणजे प्रत्येक जण काही ना काही काहीतरी पुण्य, बाबा चला आपण म्हणतो ना की काही चला हे इथं दान दिलं माझ्याकडून काहीतरी पुण्य प्राप्त झालं आपल्याला, हे काहीतरी पुण्य तरी मिळेल. म्हणजे प्रत्येक अपेक्षा काय असती त्याच्या मागे, पुण्यकर्म म्हणजे ते कर्म करायचं म्हणजे त्याच्या मागे मला पुण्याची प्राप्ती होईल, किंवा यज्ञ करणं किंवा दान धर्म. म्हणजे कधी कधी असं असतं की अरे मला चला सुख संपत्ती लाभेल, माझ्या मुलांसाठी, माझ्या कुटुंबासाठी याच्यातून चांगल्या गोष्टी प्राप्त होतील, की अशा पद्धतीची लालसा त्याच्यामध्ये असते. म्हणून उद्देश काय की पुण्यकर्म प्राप्त करणे. आणि पुण्य कर्माचं फळ म्हणजे जेव्हा त्या कर्माचं फळ आपल्याला प्राप्त होतं तेव्हा त्या कर्माचं फळ जे पुण्य मिळतं
तर त्या पुण्यातून परत ह्या गोष्टींची प्राप्ती आपल्याला होते. म्हणजे याचा अर्थ काय, की पुण्याचं फळ प्राप्त करण्यासाठी किंवा ते उपभोगण्यासाठी आपल्याला परत दुसरा जन्म घ्यावा लागतो. म्हणून इथे बलदेव विद्याभूषण आपल्याला सांगतात, की काम्य कर्म म्हणजे काय, की जे शास्त्रानुसारच असते कर्म. म्हणजे जे काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे, त्याच्यानुसारच असतं. पण ते काय असतं, विकल्पित कर्म असतं. म्हणजे काय, की त्याच्यामध्ये काही ना काही मागणी असते, काही ना काही इच्छा प्राप्ती असते. म्हणून त्याला आपण कर्मकांड म्हणतो. जसं आता आपण बघतो, की शास्त्रांमध्ये पण आपल्याला कितीतरी उदाहरणं अशी पाहायला मिळतील, की ज्याच्यामध्ये राजा दशरथ आहेत, की त्यांना पुत्रांची प्राप्ती होत नव्हती. एकही पुत्र नव्हता. तेव्हा त्यांनी तो एक यज्ञ केला. तो यज्ञ कशासाठी केला त्यांनी? तर त्या यज्ञामधून त्यांना पुत्रप्राप्ती होईल. म्हणजे तो यज्ञ जो करण्याचा उद्देश काय होता त्यांचा? की त्यांची इच्छा त्यांना पूर्ण करून घ्यायची होती पुत्रप्राप्तीची. किंवा द्रुपद राजा आहे, की द्रुपद राजाने सुद्धा जो यज्ञ केला त्याच्यातून दृष्टद्युम्न आणि द्रौपदी त्या यज्ञातून आली बाहेर. म्हणजे तो यज्ञ जर जेव्हा केला तर त्या यज्ञामागचा उद्देश काय होता, की दृष्टद्युम्न आणि द्रौपदीची प्राप्ती त्या यज्ञातून झाली. चित्रकेतू महाराज आहेत, आपण बघतो चित्रकेतू महाराजांचं सगळ्यांना ते उदाहरण माहित आहे, की कशा पद्धतीने नारद मुनींच्या आशीर्वादाने त्यांनी त्या यज्ञ प्राप्तीतून त्यांनाही पुत्राची प्राप्ती झाली. म्हणजे अशी वेगवेगळी उदाहरणं आपण जे बघतो, की त्याच्यामध्ये जरी धार्मिक अनुष्ठान असले, ते धार्मिक काही कार्य असले तरी त्याच्या मागे काय असतं, काहीतरी प्राप्त करण्याची कामना असते. म्हणून त्याला काम्य कर्म म्हणतात. तर हे असे जे यज्ञ आहेत, वेगवेगळे यज्ञ, वेगवेगळे पुण्यकर्म, मग हे जेव्हा आपण करतो तेव्हा मग आपल्याला काय, आपला साठा कशाचा वाढतो, पुण्याचा साठा वाढतो. तर आता यज्ञाचं आपण उदाहरण बघितलं. मग आता कलियुगासाठी कोणता यज्ञ दिलेला आहे, तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आतापर्यंत आपण गीतामृत मालिकेमध्ये वारंवार ऐकत आलेलो आहोत, की कलियुगासाठी हरिनाम संकीर्तन यज्ञ दिलेला आहे. जसा वेगवेगळ्या युगासाठी वेगवेगळे विधी दिलेले असतात, तसा कलियुगासाठी हरिनाम संकीर्तन, त्याला यज्ञ का म्हटलं जाते, की हरिनाम जे आपण घेतो त्याला असं नुसतं शास्त्रांमध्ये असं वर्णन नाही, की हरिनाम घ्या, हरिनाम झालं असं नाही, की त्याला हरिनाम यज्ञ, हरिनाम संकीर्तन यज्ञ हे नाव दिलेलं आहे त्याला. म्हणजे जेव्हा आपण हरिनाम घेतो तेव्हा आपण रोज आपल्या घरामध्ये यज्ञ करतोय. विचार करा मैत्रिणींनो, एक यज्ञ करायचा जरी म्हटलं तरी किती डिफिकल्ट आहे आताच्या काळामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला तसे ब्राह्मण मिळत नाहीत. तसे शुद्ध ब्राह्मण, म्हणजे जे स्वतः तेवढे पवित्र आहेत, तर तसे ब्राह्मण मिळत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला तूप मिळत नाही. आता गाईचं तूप जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला खायला तूप मिळत नाही कलियुगामध्ये, अशी परिस्थिती. तर यज्ञांना एवढं मोठ्या प्रमाणात लागणारं तूप कुठून प्राप्त होणार आहे? म्हणून बघू शकतो की तुपाची प्राप्ती होऊ शकत नाही. तेवढी शुद्धता आता कुठल्या ब्राह्मणांमध्ये तेवढी शुद्धता नाही. पवित्र गोष्टी आपल्याला कुठलीच गोष्ट प्राप्त होत नाही. आणि अशा ह्याच्यामध्ये पहिले असं वर्णन आहे शास्त्रांमध्ये, की जेव्हा यज्ञ केले जायचे, तर त्या यज्ञाचं जे फळ आहे, म्हणजे जी काही प्राप्ती आहे, ती त्वरित व्हायची त्या यज्ञामधून. आता तशी परिस्थिती आहे का? आता ब्राह्मण जरी बोलावला, तरी तो ब्राह्मण काय यज्ञ ते काय श्लोका म्हणतोय, हे सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणजे इथे काय आहे, ब्राह्मण नाही त्या क्वालिटीचे. आपल्याला तूप, गाईचं जे काही ज्या काही गोष्टी लागतात, तेही आपल्याला प्राप्त होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं, की जसं एखादा ब्राह्मण जर कुठले मंत्र म्हणत असेल, तर कोणाला समजतात ते मंत्र काय आहेत म्हणून? कोणीच समजू शकत नाही, की ते मंत्र आपल्याला एवढं समजतं का, की अरे हा मंत्र बरोबर म्हटला, तो मंत्र बरोबर म्हटला. एक अशी कथा येते, की एकदा काली मातेचा यज्ञ करत असतात ती लोकं आणि जेव्हा ते काली मातेचा यज्ञ करत असतात, तेव्हा त्याच्यामध्ये काही मंत्र चुकतात. आणि तेच मंत्र ज्या क्षणी ते चुकतात, मंत्र चुकीच्या शब्द उच्चारले जातात. त्या क्षणीला जे यज्ञकर्ता होते ते, त्यांचं त्वरित ही मान कट होते. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की पूर्वीच्या काळी म्हणजे त्याचं फळ पण त्वरित भेटायचं. मग हे जर अशा पद्धतीचे चुकीचे मंत्र जर म्हटले, तर जो यज्ञ करता आहे त्याला त्याचा काय लाभ होणार आहे? म्हणून यज्ञ करताना ह्या गोष्टींचं पालन होणं आणि त्याची शुद्धता आणि पवित्रता राहणे, तरच त्या यज्ञाचं फळ प्राप्त होतं. म्हणून आता कलियुगामध्ये असे कुठलेही ब्राह्मण राहिलेले नाहीयेत. वस्तूंमध्ये कुठली शुद्धता राहिलेली नाहीये. म्हणून कलियुगासाठी फक्त हरिनाम संकीर्तन यज्ञ दिलेला आहे. कारण हरिनाम घेतो व्यक्ती तेव्हा जरी एखादी चूक झाली, आता हा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे, हा जो महामंत्र आहे, तर फॉरेनर जे लोक आहेत पाश्चात्य देशातले, तर त्यांना तो महामंत्र पण म्हणता येत नव्हता.
हरे कृष्णा अशा पद्धतीने ते वेगळा उच्चार करायचे त्याचा. मग तरी पण त्याच्यामधलं ते जे फळ आहे त्या महामंत्राचं, त्याचं जे काही बेनिफिट आहे ते त्यांना त्वरित प्राप्त होत होतं किंवा होतं त्या महामंत्राने. तसं यज्ञाचं तसं नाहीये. हरे कृष्णा महामंत्र आपण कुठेही कधीही म्हणू शकतो. त्याला कुठल्याही गोष्टीची गरज नाही. तुम्ही प्रवासात, घरी, कुठल्या कार्यक्रमात, कधीही कुठेही याला कुठलंही बंधन नाही कलियुगामध्ये. मग जर यज्ञ करायचा म्हटलं तर आपण करू शकतो का तसा यज्ञ? त्या यज्ञासाठी पवित्र जागा लागेल, पहिली गोष्ट ब्राह्मण लागेल, दुसरी गोष्ट ह्या सगळ्या सामग्री लागतील आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी जुळवाव्या लागतील. आणि ज्या कलियुगामध्ये पूर्ण म्हणजे अतिशय अवघड आहेत म्हणून कलियुगासाठी ह्या गोष्टी निषिद्ध मानलेल्या आहेत. आणि हरिनाम जे असं आहे की तुम्ही कधीही कुठेही कशाही परिस्थितीमध्ये अगदी स्मशानभूमीमध्ये नुकत्याच जन्मलेलं बाळ असेल त्याच्या आनंद प्रित्यर्थ कुठल्याही क्षणी आपण हरिनाम घेऊ शकतो. आणि कसाही त्याचा उच्चार जरी झाला, जरी चुकून एखाद्याला तो महामंत्र म्हणता येत नसेल, तरी त्याचं फळ त्याला मिळतं. म्हणजे असं म्हणतात की जसं अग्नीला जर आपण हात लावला, तर त्याचा चटका बसणारच. लहान मूल असेल किंवा आपण मोठे असतील. लहान मुलाला अग्नी म्हणणार आहे का? की अरे लहान मुलाने हात लावलाय त्याला समज नाही. त्याचा गुणधर्म आहे चटका बसणे. त्याच्यामध्ये ती उष्णता आहे. तसं हरिनाम सुद्धा तितकंच पवित्र आहे. आपण कुठल्याही याने घेतलं, तरी ते त्याचा जे काही त्याचा गुणधर्म आहे ते दाखवणारच आहे. म्हणून हरिनामाला कुठलंही बंधन नाही आणि कशाही त्याच्यामध्ये भावना भगवंत बघतात. आपण वाल्मिकी ची जी कथा आहे सगळ्यांना माहीत आहे. की त्यांना जे राम नाम म्हणायला येत नव्हतं. की अगोदर सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये त्यांना मरा, मरा, मरा असं म्हणायला लावलं नारद मुनींनी. आणि ते मरा, 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 मरा म्हणता, म्हणता ते राम, राम यायला लागलं. म्हणजे बघा कुठली गोष्ट अशी असू शकते, की जे आपल्याला इतका काही म्हणजे म्हणतात ना एकदम ह्याच्यामध्ये मोफत दरामध्ये गोष्टी मिळतायत ह्या. आणि तुम्ही कुठल्याही ह्यानी म्हणा म्हणजे ह्याच्यामध्ये भगवंत काय बघतात? भावना बघतात. परंतु यज्ञ जेव्हा करतो त्याच्यामध्ये वैदिक अनुष्ठान जे असतात त्याच्यामध्ये मात्र असं होऊ शकत नाही. तर एकदा काय होतं, की ही सत्य घडलेली घटना आहे, की एक विवाह होत होता आणि त्या विवाहामध्ये ते जे ब्राह्मण बोलवलेले होते. अशा 2 घटना घडलेल्या आहेत. त्यातली ही एक सांगते मी आणि नंतर दुसरी सांगते. तर ते जे ब्राह्मण आहेत, तिथे आपले एक इस्कॉनचे भक्त गेले होते त्या लग्नाला आणि त्यांना एक ह्याची श्लोका किंवा मंत्र ज्या त्यांची बऱ्यापैकी माहिती होती. त्यांचा अभ्यास होता आणि जेव्हा तो विवाह चालू होता, त्यावेळेस तो ब्राह्मण चक्क अंत्येष्टीचे मंत्र म्हणत होता. म्हणजे विचार करा, अंत्येष्टी म्हणजे एखाद्याचा अंत्यसंस्कार करायचा आहे. त्यावेळेसचे मंत्र तो विवाह संस्काराच्या वेळेस म्हणत होता. आणि ज्या क्षणी त्या भक्तांच्या लक्षात आलं ते त्यांनी त्या क्षणाला तो विवाह थांबवला. म्हणून आपण आणि दुसरी एक अशी घटना घडलेली की त्या घटनेत पण असेच झाले होते सेम. तर नंतर त्याच्यामध्ये काय झालं, की जे अंत्येष्टीचे जे मंत्र म्हटले गेले त्याच्यानंतर तो विवाह पूर्ण म्हणजे विस्कळीत पण झाला आणि मृत्यू पण झाला त्याच्यानंतर त्या मुलाचा. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की हे जे मंत्र जे आहेत, आपल्याला जर एखाद्या ब्राह्मणाला बोलवलं, की तो ब्राह्मण काय म्हणतोय हे आपल्याला त्याचा अशा स्पीडनी ते म्हणत असतात. आपल्याला त्यातला कळत नाही. म्हणून ह्या गोष्टी कलियुगामध्ये निषिद्ध केलेल्या आहेत. म्हणून ह्या गोष्टींचं काय केलं पाहिजे आपण? या गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजेत. जसं शास्त्रांनी दिलेलं आहे. जसं डॉक्टर जर आपल्याला काही सांगतायत, की थंडीचा सीझन आला, तर आपल्याला म्हणतो थंड पदार्थ आपण खाऊ नये. उन्हाळ्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम चालतं. मग तसंच आता हे आहे, की प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला काही गोष्टी वर्ज्य असतात, काही गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजेत. आपण त्या घेतो, तेव्हा त्याला शरीराला बाधक ठरत नाही. तसं हे जे आहे ऋतूसाठी काही गोष्टी वर्ज्य साधा ऋतू आहे आपल्या ह्याच्यामध्ये बघतो जीवनामध्ये वेगवेगळे ऋतू आले तर आपलं लगेच जे काही आहे खाण्याचे पदार्थ जेव्हा जे काही आपण भोजन हे करतो, ग्रहण करतो, ते लगेच बदलतात, की थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला गरम लागतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तीच गोष्ट आपल्याला थंड लागते. मग ऋतुमानानुसार आपण गोष्टी स्वीकारतो. तर विचार करा, की हे जे कलियुगाचं चक्र आहे मग हे. मग लोकही बदलतात, वातावरण बदलतं, चेतना बदलते सगळ्याची. मग त्याच्यानुसार का बरं ह्या गोष्टी बदलत नाही? आपण का बरं त्या शास्त्रानुसार स्वीकारत नाही जीवनामध्ये? म्हणून ज्या गोष्टीचं फळ आपल्याला मिळतच नाहीये, तर त्या गोष्टी आपण का केल्या पाहिजेत? त्याच्यातून आपण काय करतो? फक्त आपलं काय होतं, की एक आपलं मानसिक समाधान आपल्याला प्राप्त होतं. की अरे हां, माझ्या घरामध्ये मी हा यज्ञ केला, मी ही पूजा केली, हा ब्राह्मण बोलवला, त्या ब्राह्मणाने हे म्हटलं. याच्यातून फक्त आपल्याला मानसिक समाधान प्राप्त होतं. परंतु त्याच्यातून आपल्याला ॲक्चुअली जे बेनिफिट मिळायचं आहे, ते आपल्याला मिळत नाही. कारण हा कलियुगासाठी दिलेला यज्ञच नाही. कारण प्रत्येक युगासाठी वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत.
तसा कलियुगासाठी जर हरिनाम संकीर्तन यज्ञ दिला आणि तेच सगळ्या भक्तांनी एकत्रित येऊन हरिनाम संकीर्तन केलं, तर तो आपोआप यज्ञ होणार आहे. म्हणून ही गोष्ट शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे, तर ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करून नुसते समजून घेणे नाही, तर ते आचरणात आणण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा त्याला म्हणतो आपण डेडिकेटेड. तेव्हा आपण म्हणू शकतो, की ही खऱ्या अर्थाने शरणागती आहे. परंतु आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि तरी पण कुठेतरी की सगळेजण करतायत. आपण कसं त्याला हे करायचं? आपण कसं त्याला नाकारायचं? चला सगळ्यांच्या ह्याच्यासाठी कुणी आपल्याला नावं ठेवेल, कोण आपल्याला काय म्हणेल, या चेतनेतून आपण जेव्हा करतो ना, तेव्हा ती चेतना पण शुद्ध नसते. म्हणून कलियुगासाठी हा काय सांगितलेला आहे, हरिनाम संकीर्तन यज्ञ, की जो हरिनाम संकीर्तन यज्ञ म्हणजे हरे नाम हरे नाम हरे नाम केवलम केवलम कला नास्ते व गतिरन्यथा. म्हणजे हरिनामाला पर्याय नाही कलियुगामध्ये, कुठलाच पर्याय नाही. म्हणून कलियुगासाठी जो यज्ञ दिलेला आहे, तो यज्ञ आणि विशेष म्हणजे यज्ञ आपण किती वेळा करतो? एखादा होम हवन करायचं असेल, तर किती वेळा करतो आपण? नवीन घर घेतलं किंवा काहीतरी ग्रह दोष असेल किंवा काही गोष्टींचं म्हणजे आपल्याला काही प्राप्ती करायची त्याची इच्छा प्राप्ती त्याच्यासाठी आपण करतो. हरिनाम संकीर्तन यज्ञ आपण रोज करू शकतो. त्याला कुठल्याही गोष्टीचं काय आहे बंधन नाही. म्हणून भगवंत इथे सांगत आहेत, की आपल्याला रजोगुणामध्ये मृत्यू होतो. तो मृत्यू कोणाचा होतो? तेव्हा सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात तो जन्म घेतो. मग आता रजोगुणामध्ये मृत्यू होतो आणि सकाम कर्म म्हणजे काय? की जे आतापर्यंत आपण ऐकलेलं आहे, की सकाम कर्म म्हणजे कशाच्या तरी प्राप्तीची इच्छा करणे आणि त्याच्यासाठी वेगवेगळे कर्म करत राहणे. मग त्याच्यामध्ये पुण्यकर्म जे सुरुवातीला आपण बघितले. म्हणून सकाम कर्मामध्ये संलग्न झालेला मनुष्य हा जो असतो, तो रजोगुणामध्ये आपण समजायचं, की रजोगुणामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे तो अशा गोष्टींमध्ये काय आहे, तो संलग्न झालेला आहे. हे झालं रजोगुणाचं वर्णन आणि आता आपण बघणार आहोत तमोगुण. तर हा तमोगुण म्हणजे काय आहे, की ज्याच्यामध्ये आपण आध्यात्मिक ज्ञानाची जिज्ञासा करू शकत नाही. जे अध्यात्म कारण याच्यातून तमोगुणातून कोणीही मुक्त जर तमोगुण जो असा आहे, की याच्यातून आपण मुक्त होत नाही आणि मुक्त न झाल्यामुळे आपण योग्य ज्ञानाची जिज्ञासा करू शकत नाही. चैतन्य चरितामृतमध्ये सनातन गोस्वामी जे आहेत ते सांगतात, की चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना सांगतात, की तमोगुणामध्ये जो राहतो, तो कधीच भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकत नाही. कारण त्याची चेतना तशी शुद्ध नसते. म्हणून जे म्हणतात ना, की की तमो म्हणजे काही आपल्याला दिव्य अनुभव घ्यायचा असेल, तर बरेचसे काही समाजामध्ये असे पण गोष्टी आहेत, की तुम्ही ड्रग्ज घ्या, नशा करा, कुठलं असं हे अशा पद्धतीने घेऊन तुमची चेतना म्हणजे तुम्हाला त्याचा फील होईल. त्या दिव्य अनुभूतीचा काहीतरी तुम्हाला एक अनुभव होईल, साक्षात्कार होईल. परंतु इथे शास्त्रांमध्ये स्पष्टपणे वर्णन केलेलं आहे, की कुठलीही गोष्ट जर तमोगुणामध्ये ती व्यक्ती असेल, तर ती भगवंतांचं प्रेम कधीही प्राप्त करू शकत नाही. कारण त्या ज्ञानाची ती जिज्ञासा करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण त्याची चेतना जी आहे, ती चेतना शुद्ध नसते. म्हणून ही चेतना जी आहे, त्या चेतनेवरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणून तमोगुण जो असा आहे, की जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो, कारण तमोगुणामध्ये भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकत नाही. योग्य गोष्टीची जिज्ञासा करू शकत नाही. मग साहजिकच आहे जेव्हा तमोगुणामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याला पशु योनीमध्ये जावं लागतं. पशु योनीमध्ये मध्ये मध्ये म्हणजे कसं, की पशु योनीमध्ये म्हणजे खालच्या ह्याच्यामध्ये. जसं आपण बघतो, की प्राणी वेगवेगळे कुत्री, मांजरं ही पण रोज जन्म घेतायत. पण आपण कधी विचार करतो का अरे कुठून आले असतील? काय आले असतील? म्हणून हा तमोगुण जो आहे, तो इतका म्हणजे तमोगुण म्हणजे सगळ्यात आपली अधोगती झाली. तर आपण कमीत कमी सत्वगुणापर्यंत तरी आपण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तमोगुणातून रजोगुणापर्यंत, रजोगुणातून सत्वगुणापर्यंत. म्हणजे हळू-हळू काय झाली पाहिजे, आपली प्रगती झाली पाहिजे. आणि बऱ्याच जण असे म्हणतात, श्री प्रभुपाद सांगतात, की असा पण एक हे आहे, समज आहे, की मनुष्य जन्म जर आपल्याला प्राप्त झाला, तर मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर परत आपल्याला मनुष्य जन्मच मिळेल. असे अजिबात नाहीये, की जर मनुष्य जन्म देह प्राप्त झाला म्हणून मनुष्य जन्मच आपल्याला प्राप्त होईल. आपले जे काही कर्म असतात त्या कर्मानुसारच आपल्याला काय प्राप्त होतं, शरीर प्राप्त होत असतं. असं आपण म्हणू शकत नाही, की आता आता अरे, हा सिद्धांत जो आहे, की तो हा एकदम चुकीचा आहे, की आता मला मनुष्य देहामध्ये आहे आणि पुढचा जन्म पण मला मनुष्य जन्म मिळेल. नाही, आपलं जर कर्म तसं असेल आणि आपण जर तमोगुणामध्ये राहून आपण ह्या शरीर जन्म म्हणजे हे मनुष्याचं शरीर मिळूनही
आपण जर असे वाईट कर्म केले असतील, जे वाईट कर्म कशात होतात ते सगळे तमोगुणामध्ये होतात आणि हे जर केले असतील तर आपण कशी काय अपेक्षा करू शकतो? एक छान स्टोरी आहे. एक शेतकरी असतो आणि तो शेतकरी जो आहे ना, तो म्हणजे त्याला 3 मुलं असतात त्या शेतकऱ्याला आणि तो इतका आसक्त असतो त्याच्या मुलांभोवती, त्याची जी संपत्ती असते, जे काही कमवलेलं असतं आणि शेवटचे त्याचे काही दिवस येतात आणि त्याचा मृत्यूची वेळ येते आणि त्यावेळेस तो त्या सगळ्या मुलांना बोलावतो बरोबर समोर आणि त्याचं सगळं म्हणजे ते सांगताना त्याची चेतना तीच असते, की तुम्ही हे सगळं सांभाळा, मी तुमच्यासाठी कमवलंय. म्हणजे त्याची जी चेतना जी होती, ती पूर्ण आसक्ती. आसक्ती म्हणजे काय? तमोगुणाचंच एक प्रतीक आहे. आणि अशा त्या भावनेमध्येच त्याचा मृत्यू होतो. भगवद्गीतेमध्ये भगवंतही सांगतात, की जो ज्या ह्याच्यामध्ये हे करतो, देह सोडतो म्हणजे कुणी सत्व, रजो, तमोगुण त्यानुसार त्यांनी कार्य केलेलं असेल, त्या गोष्टीमध्ये, त्या भावनेमध्ये, त्या चेतनेमध्ये तो देह सोडतो. त्याची त्याला प्राप्ती होते. मग आता साहजिकच आहे. याला इतकी आसक्ती होती, की भगवंतांनी त्याला त्यांच्याप्रती इतकी आसक्ती होती, की पुढचा जन्म त्याचा मृत्यू झाला. म्हणजे तो शेतकरी होता. त्यावेळेस त्याला नारद मुनी हां, हे राहिलं माझ्याकडून सांगायचं, की नारद मुनी येतात आणि नारद मुनी त्याला म्हणतात, की "तू चल आता, तुझी मुलं मोठी झालेली आहेत, सगळं सेटल झालेलं आहे. तर आता तू माझ्याबरोबर चल भगवत धामामध्ये. काय करतो इथं आता?" की शेवटी मनुष्याचं ध्येय जे आहे, ते अंतिम म्हणजे भगवंतांची प्राप्ती. त्याला थोडंसं ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात साक्षात्काराचं. पण तो काय करतो, की तो एक्सेप्ट तो म्हणतो, की "नाही, नाही नारद मुनी, माझी मुलं जे आहेत, त्यांच्या बायका ज्या आहेत, त्या अजून एवढ्या हे नाहीयेत, हुशार नाहीत. कुठेही कुठली गोष्ट मला ते बघावं लागेल. तुम्ही नंतर काही दिवसांनी या, मी येतो." आणि मग नंतर याचा मृत्यू होतो. काही दिवसांनी नारद मुनी येतात. तेव्हा बघतात, की तो तो शेतकरी तो जो आहे, त्याच्या दारामध्ये कुत्रा बनलेला असतो. मग नारद मुनी म्हणतात, की "अरे, काय ही तुझी स्थिती झाली? तू आता तरी चला माझ्याबरोबर, हां. किती तू ह्यांच्यामध्ये आसक्त राहतोयस?" तर तो कुत्र्याच्या देहामध्ये तो बोलतो आणि तो म्हणतो, की "नाही, माझी सुना, मुलं हे कुठेही काहीही वस्तू टाकून जातात. माझ्या सुना दरवाजा उघडा ठेवून जातात. घरामध्ये सगळी संपत्ती, कुठे काय पडलेलं असतं, त्यांचं लक्ष नसतं. तर हे मला सगळं बघावं लागेल. तुम्ही काही दिवसांनी या, मी नंतर येतो." काही काळाने नारद मुनी येतात. तेव्हा त्या कुत्र्याचं जे शरीर त्याला प्राप्त झालेलं असतं, त्याच्यातही त्याचा मृत्यू झालेला असतो. आणि मग नारद मुनीकडे सहज लक्ष जातं त्या तर त्याचं सापाचं शरीर त्याला प्राप्त झालेलं असतं. आणि त्यांनी जे काही संपत्ती जी कमवलेली असते एका ठिकाणी त्याच्यावर तो काय झालेला असता असा हे घालून वेटोळं घालून असा फणा काढून बसलेला असतो. का तर ती संपत्तीला माझ्या मुला-सुनांशिवाय कोणी स्पर्श करू नये. साहजिकच त्याची मुलं बघतात तिथे साप निघालाय, साप निघालाय. त्याच्या सुना ओरडतात जोरजोरात आणि सगळे येतात आणि काठ्या घेतात आणि त्या काठीनी त्याच्यावर जोरजोरात मारायला लागतात आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होतो. म्हणजे याच्यातून आपण काय बघू शकतो? जरी आपल्याला चांगलं शरीर प्राप्त झालंय, चांगल्या गोष्टी भगवंतांच्या कृपेने आपल्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार आपल्याला प्राप्त झालेले आहेत. परंतु त्याचं फळ जर आपण त्याचं कर्म जर त्या देहामध्ये आपण योग्यरित्या केलं नाही, तर आपण मनुष्य देहामधून सुद्धा पतन होऊ शकतं आपलं. म्हणून जे प्रभुपाद ह्या तात्पर्यामध्ये सांगतात, की काही असा समज आहे, की मनुष्य देह प्राप्त केल्यानंतर आपण खालच्या ह्याच्यामध्ये येत नाही. नाही, मनुष्य देहामध्ये सुद्धा आपण जर प्राण्यांसारखं कार्य केलं, प्राण्यांसारख्या गोष्टी केल्या आपण, तर हे मनुष्य देह आणि प्राण्यामध्ये उपयोग म्हणजे काय भेद आहे? म्हणून भगवंत म्हणतात, "ठीक आहे, तुला प्राण्यांसारख्याच एखादा जर व्यक्ती नुसता खातोय आणि झोपतोय, कुठलीही कार्य नाही." त्या अजगर जो आहे, ते अजगर पण आपण बघू शकतो. एखादं अ, त्याचं भक्ष्य गिळंकृत करतो आणि कित्येक दिवस तो जागेवरच राहतो तो अजगर आणि कित्येक दिवस त्याचं पचन करत असतो तो अजगर. मग तसंच जर गुण आपले मनुष्य देहामध्ये आपण दाखवतोय, तर भगवंत म्हणतील, "ठीक आहे, अजगराचा जन्म घे तुला." आपल्याला जर मांस खायला आवडते प्राण्यांचं, हं, तर आपल्याला एकतर आपले ते शरीराची रचना पण तशी नाही. आपल्या आतड्यांची रचना पण तशी नाहीये. मग जर भगवंत म्हणतायत, त्याला जर खायचंय, तर भगवंत म्हणतात, "ठीक आहे, त्याला मनुष्य देहच कशाला पाहिजे तुला? तुला प्राण्यांचं शरीर जर आवडते, तर एखादा वाघ, सिंह याच्यामध्ये पण जाऊ शकतो." म्हणून आपले जे गुण आहेत, जे काही त्या गुणानुसार आपण कार्य करतो. सत्वगुणामध्ये असेल, तर आपण सात्विक कार्य करतो. रजोगुणामध्ये असेल, तर अशा पद्धतीचे कार्य करतो. आणि तमोगुणामध्ये मनुष्य देहामध्ये राहून पण आपण तमोगुणी कार्य करत असेल, तर आपल्याला त्याच प्रकारचा देह प्राप्त होतो. म्हणजे आपल्याला ज्या काही गोष्टींची प्राप्ती मनुष्य देह कशासाठी दिलेला आहे, तर आध्यात्मिक ज्ञानाची जिज्ञासा करणे आणि त्याची जर आपण अशा पद्धतीने जर आपण करत नसेल, त्याची जिज्ञासा करत नसेल आणि जर आपण प्राण्यांसारख्या कृती आपण आहार, निद्रा, भय, मैथून
ह्या 4 गोष्टी प्राणीही करतायत, आपणही करतोय. एकतर त्याच्यामध्ये काही भेद नाही. फक्त आपल्यामध्ये मनुष्याच्या मध्ये भेद काय आहे, की बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीद्वारे मनुष्य ज्ञानाची जिज्ञासा करू शकतो. जसं आज आपण रोज भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता एखादा कुत्रा बसेल इथं, मांजर असेल कुणाच्या घरामध्ये कुत्रा असेल. जरी तो आजूबाजूला फिरला, तर त्याला समजणार आहे का हो ती भगवद्गीता? म्हणजे याचा अर्थ काय, की मनुष्याला आहार, निद्रा, भय आणि मैथुन ह्या 4 प्राण्यांमध्ये पण आहेत, आपल्यामध्ये पण आहेत. फक्त बुद्धी नावाची एक गोष्ट मनुष्याला दिलेली आहे आणि त्या बुद्धीद्वारे जर आपण जिज्ञासा करत नसेल, तर आता प्राण्यासारखंच आपण वर्तन करतो आणि मग त्या प्राण्यांसारखे जे काही गुण दाखवतोय, त्या पशुयोनीमध्ये आपला पण जन्म होऊ शकतो. म्हणून असं नाहीये, की अरे मनुष्य देह मिळाला, संपलं काही आता कोणी बघितलाय पुढचा जन्म, असं होऊ शकत नाही. जरी आपण म्हटलो, तरी शास्त्र आपल्याला सांगतायत, की असं नाहीये, की जे कर्म करतोय त्यानुसार आपल्याला त्या देहाची काय होते, प्राप्ती होते. म्हणून म्हणतात, की मनुष्य देह हा 84 कोटी याच्यातून आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याचं का वारंवार असं वर्णन केलेलं आहे? कारण तो मनुष्य देह कारण जेव्हा आपलं खाली पतन होतं, म्हणजे मनुष्यातून आपण हळू खाली जातो आणि खालून जेव्हा आपल्याला वर यायचं म्हटलं ना, मग मात्र आपल्याला काय करावं लागतंय, त्या क्रमानुसारच आपल्याला वरती जावं लागतं. ती मानव योनी जी आहे तिथपर्यंत गाठायला जितकं आपण खाली जाऊ, तितकं त्याची जी उत्क्रांती आहे, जो क्रम आहे, त्या क्रमानुसार हळू हा जन्म, तो जन्म, तो जन्म, मग तो जन्म. मग असं करत जेव्हा आपण मनुष्य देह आपल्याला तेव्हा प्राप्त होतो. मग विचार करा, म्हणून आपल्याला सारखं म्हटलं जातं, की 84 कोटी ह्याच्यातून देहातून आपल्याला एक मनुष्य देह प्राप्त होतो, एक मनुष्य देह प्राप्त होतो. मग आपण असं कसं काय म्हणू शकतो, की आता मनुष्य जन्म प्राप्त झाला म्हणजे पुढचा पण मनुष्यच प्राप्त होईल आपल्याला. आपले तसे कर्म आहेत का? हं. आणि हे कुठलाही ज्योतिषी, कुठलंही विज्ञान काही बघायची गरज नाही. आपल्याला शास्त्र सांगतायत आणि त्या व्यक्तीच्या कर्मानुसार कळतं. शुद्ध भक्त का म्हणतात? शुद्ध भक्त कशाला म्हणतात मग? त्या व्यक्तीचं आचरण बघून, त्याची लाईफस्टाईल, जीवनशैली बघूनच कळतं, की अरे, त्याची पुढच्या जन्माची काय गती प्राप्त होऊ शकते. म्हणून आपण हे बघितलं पाहिजे, की असं नाहीये, की मनुष्य देह मिळाला म्हणजे आपल्याला परत मनुष्य देहच प्राप्त होईल. उलट आपण जर तसे कर्म केले, तर ते शेतकरी जसा खालच्या पातळीवर आला, तसं आपण पण खाली जाऊ आणि खाली एकदा गेलो, तर मग मात्र आपल्याला मनुष्य देहापर्यंत येण्यासाठी लाखो, करोडो जन्म लागतील आपल्याला. माहीत नाही आपल्याला कधी प्राप्त होऊ शकतात. म्हणून हे जे आहे भगवंत म्हणतात, की तमोगुणामध्ये जो जन्म प्राप्त होतो, तो काय होतो? तो पशु योनीमध्ये होतो. जसं अन्न, हे झालं जन्म, कार्य. तसं अन्न सुद्धा भगवद्गीतेमध्ये ते आलेले आहेत ते श्लोका, की कसं अन्न सुद्धा सत्वगुण, रजोगुण, तमोगुण यामध्ये असतं. जर आपण भगवंतांचा प्रसाद घरामध्ये खात असेल, तर साहजिकच आहे ना, आपली चेतना पण तेवढी शुद्ध होते. जसं आपण नेहमी म्हणतो ना, की जे कोणी अन्न बनवतं, स्वयंपाक करतं, ती जी स्त्री आहे, ती गृहिणी आहे, तिची भावना काय आहे, त्याच्यामध्ये त्या अन्नामध्ये उतरते आणि ते जी व्यक्ती खातो त्याच्यामध्ये ते गुण उतरतात. मग जर एखाद्या घरामध्ये खूप कलह, भांडण असेल, वादविवाद असेल आणि त्या गृहिणीने जर हा महामंत्र म्हणत हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे असा महामंत्र गात हृदयापासून भगवंतांना प्रार्थना करत ते कुकिंग केलं आणि ते कुकिंग करून त्यांनी ते जे बनवलेला स्वयंपाक आहे भगवंतांना भोग रूपामध्ये अर्पण केला आणि तो प्रसाद जर कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींनी खाल्ला, तर विचार करा की त्या व्यक्तीची चेतना किती शुद्ध होऊ शकते. शेवटी हा सगळा खेळ चेतनेचा आहे. आनंदगोपी माताजींनी त्या दिवशी क्लासमध्ये खूप सुंदर सांगितलं चेतनेविषयी. म्हणजे आपल्या प्रभुपादांनी आपल्या ह्याला इस्कॉनला कृष्ण भावना असं हे नाव का दिलेलं आहे? तर हे भावना म्हणजे जी आहे कृष्ण भावना, जी ती चेतना आहे ती आपल्याला कृष्ण भावनामय बनवायची आहे. म्हणून जर अशा ठिकाणी, अशा पद्धतीने त्या गृहिणीने खूप सुंदर कुकिंग त्या योग्य चेतनेने केलं, हरिनाम घेत केलं, तर त्याचा फायदा पूर्ण कुटुंबाला मिळणार आहे. जसं एखाद्या घरामध्ये एक कामवाली असते, आणि त्या कामवालीने 2च चपात्या केल्यात आणि तिच्या मुलाने 2 चपात्या खाऊन तो मुलगा म्हणतो, की मला अजून 1 चपाती पाहिजे. आता तिने तर मोजून 2च केल्या. पण तिला कुठेतरी मनामध्ये ते क्रोध येईल, की राग येईल कुठेतरी. काय आता ह्याला 2 चपात्या आत्ताच जर दिल्यात. आता तिला पगार घ्यायचा आहे. त्या पगाराच्या ह्याने ती काही बोलणार नाही. ती करून देणार त्या 2 चपात्या. अजून त्याला 1 चपाती लागली तर. पण ती करून देताना तिच्या मनामध्ये ती कुकिंग करताना कुठली भावना असेल हो? कुठली चेतना असेल? तिला पगार देतोय आपण. पगारामुळे ती करणारच.
परंतु ती कुठेतरी वैतागलेली, क्रोधित झालेली, चिडलेली, किंवा तिला त्या राग आलेला, या भावनेमध्ये ती करणार आणि त्या भावनेमध्ये जी केलेली ती चपाती असेल, ते कुकिंग असेल, त्या मुलाने जर खाल्लं तर त्याच्यावर काय परिणाम होणार आहे? त्याच्यावर तेच गुण त्याच्यामध्ये उतरणार आहेत आणि तीच जर आई असेल आणि त्या आईला त्यांनी मागितलं, आईने जर 2 चपात्या दिल्या, तो परत म्हणला, की "आई मला अजून 1 चपाती पाहिजे." तर ती आई किती प्रेमाने करेल हो. तीच माझ्या मुलाने 2 नाही, अजून 1 चपाती खायची त्याला. म्हणजे तिला आनंद होईल आणि त्या आनंदाच्या ह्याच्यात ती कुकिंग करेल आणि त्या मुलाला ते प्रेम म्हणजे त्या अन्नातून जे काही संस्कार त्याच्यामध्ये होत आहेत कृत्या करणारीचे, तर ते सगळे त्याच्यामध्ये उतरतील. म्हणून आपलं शास्त्रही नाही, विज्ञानही आता सांगतं. आपले जे सायंटिस्ट आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला आता विज्ञानानेही आधुनिक विज्ञानानेही प्रूव्ह केलेलं आहे, की जसं एखादी गरोदर जी महिला असते, ती जे काही करते त्या बाळावर त्याचे संस्कार होत असतात. तसं जे कुकिंग करते, ती जी काही करते त्या अन्नावर ते जे गुण उतरतात आणि खाणाऱ्यामध्ये ते गुण उतरतात. म्हणून कमीत कमी आपलं जे कुकिंग आहे, जे स्वयंपाक आहे, की तो आपण स्वतःहून कुठल्याही भक्त असतील, कुणी माताजी असतील, त्यांनी स्वतःहून जेव्हा करतील आणि ते स्वतःहून ते प्रेमाने हरिनाम घेत-घेत भगवंतांच्या प्रसाद म्हणून भोग बनवून तो देतील, तेव्हा काय म्हणजे कुठलाच चेतनेचा तो स्तर प्राप्त होऊ शकतो आणि त्या मुलाच्या हृदयामध्ये का बरं भक्तीचे भाव प्रकट होणार नाही? म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चेतनेच्या गोष्टी आहेत, की ह्या आपण समजू शकत नाही. आपल्याला कसं असतं ना, दृश्य रूपामध्ये सगळ्या गोष्टी लागतात. परंतु आंतरिक रूपामध्ये जे काही व्यक्ती गोष्टी करते, ते सगळा आंतरिक चेतनेचा खेळ आहे. तो जे काही बोलतो, जे काही कृती करतो, जे काही कुठली गोष्ट काय खातो, काय संगत आहे त्याची, हे सगळं काय आहे? तो आंतरिक जी चेतना आहे, ती बाहेर गोष्टींद्वारे म्हणजे त्या ॲक्टिव्हिटींद्वारे ती बाहेर प्रदर्शित होत असते. म्हणून हे जे आहेत सत्व, रजो, तमो गुण हे इतके हे पाया आहे सगळ्या गोष्टींचा आणि त्याची जर आपण अशा पद्धतीने जर काळजी घेतली नाही, आपण ठरवलं की नाही आपण भगवंताचा प्रसाद स्वीकारला पाहिजे. तेव्हा अशी शुद्ध चेतना होते. तेव्हा आध्यात्मिक गोष्टी स्वीकारण्यासाठी किती सहज असतात त्या गोष्टी. कारण तीच कृती त्या व्यक्तीच्या जी चेतनेत आहे तीच बाहेर घडणार आहे. मग आध्यात्मिक गोष्टी स्वीकारण्यासाठी सहजता येते या गोष्टींना. आणि तेच तमोगुणी व्यक्ती आहे. तमोगुणी व्यक्ती कुठेही काहीही खाईल, बाहेर खाईल, व्यसन करेल. त्याला जर तुम्ही अध्यात्माचं ज्ञान द्या बरं, त्याला कळेल का ते? कारण चेतना दूषित आहे. म्हणून या ज्या गोष्टी आहेत, की आपण कुठेही बाहेर खाल्लं नाही पाहिजे. जसं हे 3 गुण आपल्यावर कार्यरत करतात. तसं आपण काय खातो, काय पितो त्याचे सुद्धा संस्कार आपल्यावर होत असतात. कुणी बाहेरचं कशाही पद्धतीने खातात. अस्वच्छता तर हे ठीक आहे. हे तर आपण दृश्य रूपामध्ये बघू शकतो. परंतु ती जी चेतना आहे ती आपण बघू शकतो का? ती आपण कुणीच बघू शकत नाही. पण सूक्ष्म स्तरावर सगळ्यात मोठी गोष्ट घडामोडी आपल्या चेतनेवर होत असतात. म्हणून जे अन्न आहे ते सुद्धा अशा पद्धतीने रजोत्तम गुणामध्ये असतं. म्हणून नेहमी आपण भगवंतांचा प्रसाद ग्रहण केला पाहिजे. आणि तमोगुणामध्ये ह्या गोष्टी व्यक्ती समजू शकत नाही. आणि याच्यासाठी हे समजण्यासाठी मनुष्य देहामध्ये सुद्धा आपल्याला हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोणाची गरज आहे? आपल्याला भक्तांच्या सत्संगाची गरज आहे. जोपर्यंत भक्तांच्या संघामध्ये येऊन आपण ह्या गोष्टी शिकू शकत नाही. म्हणजे भक्तांच्या संघामध्ये येऊनच आपण मनुष्याच्या जीवनाचं खरं तर अंतिम ध्येय जे आहे, ती भगवंतांची प्राप्ती आहे. आणि त्या भगवंतांच्या प्राप्तीसाठी आपल्याला तो चेतनेचा स्तर गाठण्यासाठी आपल्याला वैष्णवांचा संघ गरजेचा आहे. आणि वैष्णवांचा संघ हा गरजेचाच नाही तर तो एकत्रित येऊन आपण ते हरिनाम वैष्णवांच्या संघामध्ये ते हरिनाम घेत जेव्हा असं म्हणतात की आपण जेव्हा जप करत असतो किंवा कीर्तन करत असतो आणि तिथं 100 भक्त असतात आणि आपल्या कीर्तनामध्ये तेवढी प्रामाणिकता नसते किंवा आपलं तेवढं हृदयातून येत नाही आणि तिथे जर कोणी प्रामाणिक असा शुद्ध भक्त असेल, प्रामाणिक म्हणण्यापेक्षा कोणी शुद्ध भक्त असेल आणि तो जेव्हा हरिनाम गातोय, तर त्याच्या त्या हरिनामामध्ये तेवढी शक्ती आहे आणि भगवंत तिथं अवतीर्ण होतात आणि ते जेव्हा अवतीर्ण होतात, तेव्हा त्या एका भक्ताच्या त्या चेतनेमुळे, त्याच्या त्या शुद्धतेमुळे तिथे 100 भक्त जे असतात, त्या सगळ्यांना त्याचा लाभ प्राप्त होऊ शकतो. म्हणून म्हणतात ना, की संकीर्तन एकत्रित येऊन आपण कीर्तन केलं पाहिजे. म्हणजे वैष्णवांच्या संघाचं आपल्याला काय म्हणजे आपण वैष्णवांचा संघ मिळतो. तेव्हा श्रील प्रभुपादांचे शिष्य आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने ते सगळे व्यसनं करत होते. ड्रग्ज घ्यायचे, अनैतिक संबंध त्यांचे, सगळ्या गोष्टी ते करत होते. परंतु त्यांची जी भावना, चेतना ती कशामुळे बदलली गेली? तर प्रभुपादांसारख्या एका विशुद्ध भक्तांकडून त्यांना भक्ती प्राप्त झाली आणि ह्या हरिनामामुळे त्यांचं हृदय शुद्ध झालं
आणि जिथे हृदय शुद्ध होतं तिथे चेतनेचा स्तरही बदलतो. म्हणून ह्या तिन्ही गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपण कमीत कमी आपण जरी मनुष्य देह प्राप्त केला, म्हणजे स्वतःला असं नाही समजलं पाहिजे, की अरे मी काहीतरी पुण्यकर्म केलं, म्हणून मला मनुष्य देह प्राप्त झाला. नक्कीच पूर्वजन्माचं काही हे असेल. परंतु या देहामध्ये आपल्याला जर भगवंतांच्या भक्तांचा संग मिळतोय, भगवद्गीतेविषयी रोज श्रवण करायला मिळते. विचार करा, हे जन्म हजारो जन्मामध्ये आपल्याला प्राप्त झालेलं नसेल. फक्त हे वैष्णवांच्या संगामुळे, वैष्णवांच्या कृपेमुळे आपल्याला हे प्राप्त होत असतं. म्हणून याच्या प्रती आपण नेहमी त्याचा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि ती जीवनामध्ये काय केलं पाहिजे, अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काल परमपूज्य राधानाथ महाराजांचं राधाष्टमी निमित्त खूप सुंदर प्रवचन झालं. तेव्हा ते त्याच्यामध्ये सांगत होते, की ग्रॅटिट्यूड कधी-कधी आयुष्यामध्ये आपण काही गोष्टी इतक्या कॅज्युअली घेतो, म्हणजे सहज म्हणजे आपल्याला त्याची किंमत नसते, की अरे आपल्याला काय प्राप्त झालंय आणि ती जेव्हा किंमत आपल्याला कळते, तेव्हा ती कृतज्ञता आपल्या हृदयात येते. म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला जे काही प्राप्त होतंय आध्यात्मिक ज्ञान, भक्तांचा संग, त्याला इतकं सहजतेने नाही घेतलं पाहिजे. कारण गोष्टी सहजतेने घेतो ना, तेव्हा त्याचा ग्रॅटिट्यूड राहत नाही आपल्या हृदयामध्ये. म्हणून आपण नेहमी कृतज्ञ बनलं पाहिजे, की अरे भगवंता, आज भगवद्गीतेचा एक श्लोक आम्हाला ऐकायला मिळाला. आज एका भक्ताचा संग आम्हाला मिळाला. एका भक्ताचं आज मार्गदर्शन मिळालं. एका वैष्णवाचं आज दर्शन झालं. याप्रती आपण छोट्या-छोट्या गोष्टी असतात. जितका ग्रॅटिट्यूड व्यक्त करत राहू आणि नुसतं म्हणायचं म्हणून म्हणायचं नाहीये. तर त्याच्यामध्ये आपल्याला आणायचं आहे आपल्या त्या स्वतःमध्ये आणि ही कृतज्ञता हळू आपल्यामध्ये येईल. तेव्हा आपल्याला भगवंताची अजून अधिकाधिक कृपा प्राप्त होईल. परंतु याच्यासाठी काय वैष्णवांचा संघ, वारंवार भक्तांचा संघ. आता सुद्धा आपली पात्रता नाहीये ती. पण भक्तांच्या कृपेने आपल्याला मिळालं. आपल्या स्वतःचं पुण्यकर्म नाहीये तेवढं किंवा कुठल्याच गोष्टीचं आपल्याला हे नाहीये. जे काही आहे ती वैष्णवांची कृपा म्हणून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. श्रील प्रभुपादांची कृपा म्हणून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर त्याप्रती ग्रॅटिट्यूड व्यक्त करून भगवंतांना प्रार्थना करूया, की ह्या निदान तमो रजो गुणातून आम्हाला सत्व गुणापर्यंत आणा आणि सत्व गुणामध्ये हळू त्या ज्ञानाची जी काही कामना करून आपण विशुद्ध सत्व गुणापर्यंत पोहोचू शकतो. तर अशा पद्धतीने आजच्या श्लोकावर थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तर याच्यावर कुणाला काही प्रश्न असतील, कोणाला काही शंका असेल किंवा कोणाला काही ऍड करायचं असेल तर प्लीज तुम्ही सांगू शकता, विचारू शकता. हरे कृष्ण. मग त्याची सेटिंग सॉरी अनम्यूट करावं लागेल. थँक्यू. मला ते चपातीचं उदाहरण खूप छान आवडलं. एकदम डे टू डे लाईफ मधलं प्रॅक्टिकल उदाहरण होतं. थँक्यू सो मच संदेश शक्ती माताजी. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. नसतील तर मग थांबूयात. नेक्स्ट अनाउन्समेंट. आता ना 16वा श्लोक आहे आपला हा. उद्याचाही आता आज गुरुवार आहे ना. आता उद्या आपला रविवारी असेल हा श्लोक. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्व गुणामध्ये असल्याचे म्हटले जाते. परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. वारंवार भगवंत आपल्याला सत्व सत्व रजोतमो याविषयी मार्गदर्शन करत आहेत. तर रविवारी सगळ्याजणी नक्की जॉईन करा. थँक्यू. मॅडम हरे. मॅडम तमोगुण म्हणजे राग वगैरे का? हा माताजी, तमोगुण म्हणजे काय की सगळं अज्ञानच असतं. राग, राग. क्रोध, वाईट कर्म, नशापान करणं, कुठल्याही गोष्टीचं जसं नशा, एखादी ड्रिंक घेतय, कुणी ड्रग्ज घेतय, नशा करते कुठली ना कुठली, तर त्या अशा गोष्टींमध्ये ती व्यक्ती त्याच्यात इतकी देहात्म बुद्धीमध्ये असते, त्याच्याशी अटॅच असते. आता विचार करा ना, एखाद्या व्यक्तीला जर आपण सांगितलं की तुम्ही हे करा, तंबाखू खात असेल, कुणी व्यसन करत असेल, ती व्यक्ती सहज सुटते का हो? नाही सुटत ते, कारण ती व्यक्ती त्याच्याशी अटॅच असते. म्हणून तमोगुणामध्ये केलेले सगळे कर्म हे शास्त्रानुसार अज्ञान समजलं जातं. ज्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी, मांसाहार असेल, नशापान असेल, जुगार असेल, अनैतिक संबंध असतील, हे जे काही पापकर्म जे येतात ते तमोगुणामध्ये येतात. म्हणून त्याला अज्ञान म्हटलं जातं. आणि म्हणून ह्या पुढच्या श्लोकामध्ये तुम्हाला अजून डिटेल कळेल की जे आता मी सांगितला, की त्याच्यामध्ये दुःखाची प्राप्ती आपल्याला होते. समज म्हणजे आशा एक तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हो, माताजी. थँक्यू मॅडम. खूप छान. सापाचं उदाहरण पण आवडलं. छान. सापापर्यंत मनुष्य योनीतून सापापर्यंत गेला, अधोगती झाली. ते पण छान होतं उदाहरण.
थँक्यू. हा. आणि उद्या नामामृत पण असेल आपलं. जेव्हा एकत्रित येऊन आपण वरिष्ठ वैष्णवींचं थोडस 4 शब्द आपण मार्गदर्शन घेतो, तर उद्या सगळ्यांनी नामामृतसाठी पण नक्की जॉईन करा. त्याचे मेसेजही आमच्या आज येतीलच. हा चालेल. त्या सगळ्याचं सार म्हणजे हरिनाम आहे आणि त्या आठवड्यातून एक दिवस संधी आपल्याला मिळते त्या वैष्णवींच्या मुखातून ऐकण्याची. तर उद्याही सगळ्याजणी नक्की जॉईन करा. चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता एंड करताय का मीटिंग? हो, हो.